फ्रेंड्स, मी CA सुरभी वागळे, एमिनन्स प्रोफेशनल अकॅडमीमधून. आज आपण अकाउंट्सचा एक बेसिक कॉन्सेप्ट बघणार आहोत, विच इज क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता हे बघण्याच्या आधी आपल्याला हे बघायला लागेल की हे जे क्लासिफिकेशन आहे हे दोन पद्धतीने होऊ शकतं. एक आहे ट्रेडिशनल अप्रोच आणि दुसरा असतो मॉडर्न अप्रोच. त्यातला आज आपण फक्त ट्रेडिशनल अप्रोच बघणार आहोत. ठीक आहे. आता ट्रेडिशनल अप्रोच जो आहे ह्यालाच अकाउंट्समध्ये म्हणतात गोल्डन रूल्स. आता ह्याला गोल्डन रूल्स म्हणण्यामागचं पहिले मी लॉजिक सांगते. हे जे रूल्स आज आपण बघणार आहोत हे सगळ्यात बेसिक आहे. कुठलं पण अकाउंट क्लासिफाय करण्याच्या आधी मला हे बघावं लागेल की हे जे गोल्डन रूल्स आहेत हे कसे अप्लाय करायचे. ठीक आहे. याच्यावरती पूर्ण बेस ऑफ अकाउंटिंग इज डिपेंडेंट, म्हणून याला काय म्हणतात गोल्डन रूल्स. सो आपण असं लक्षात ठेवूया की ट्रेडिशनल अप्रोचच्या प्रमाणे काय येतील गोल्डन रूल्स. आता ह्या अप्रोच प्रमाणे दोन प्रकारे आपण क्लासिफाय करू शकतो. कुठलंही अकाउंट असू द्या ते दोन प्रकारे क्लासिफाय होऊ शकतं. पहिलं आहे पर्सनल आणि दुसरं आहे इम्पर्सनल. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की व्हॉट इज पर्सनल अकाउंट. ठीक आहे. पर्सनल अकाउंट म्हणजे काय की जसं त्याचं नावावरूनच आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो की पर्सनल अकाउंट म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव किंवा कुठल्या पण एखाद्या ऑर्गनायझेशनचं नाव, एखादी बँक, हे सगळे काय आहेत स्पेसिफिक लोक आहेत किंवा स्पेसिफिक पर्सन्स आहेत. तर ह्यांचं जे कुठलं अकाउंट असेल इट विल बी क्लासिफाईड अंडर पर्सनल अकाउंट. आपण काही एक्झाम्पल्स घेऊया सो दॅट ते क्लॅरिफाय होईल. समजा मी म्हटलं की मिस्टर शाहरुख खान व्यक्ती आहे, स्पेसिफिक आहे, युनिक आहे, तर ही काय होईल पर्सनल अकाउंट. मिस्टर शाहरुख खान विल बी क्लासिफाईड अंडर पर्सनल अकाउंट. समजा मी म्हटलं की बँक ऑफ इंडिया, अगेन पर्सनल अकाउंट, कारण हे स्पेसिफिक आहे. इट इज अ बँक्स नेम, इट इज क्लासिफाईड अंडर पर्सनल अकाउंट. ओके. समजा मी म्हटलं की XYZ प्रायव्हेट लिमिटेड, ही पण एक ऑर्गनायझेशन आहे, एक कंपनी आहे. इट विल बी क्लासिफाईड अंडर पर्सनल अकाउंट. ओके. आता हे जे अकाउंट्स आहे याच्यामध्ये आपण असं म्हणूया की व्यक्तीचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव, बँकचं नाव, विच एव्हर इज युनिक. ठीक आहे. हे सगळे जातील पर्सनल अकाउंट्समध्ये. ह्याच्यामध्ये एक स्पेसिफिक गोष्ट सांगायची तर एखाद्या व्यक्तीचं कॅपिटल अकाउंट, कॅपिटल काय असतं आपल्याला माहिती आहे. कॅपिटल इज द अमाउंट विच इज इंट्रोड्यूस्ड बाय द ओनर इन द बिझनेस. करेक्ट. तर ते जे कॅपिटल आहे ते पण आपण क्लासिफाय करतो अंडर पर्सनल अकाउंट. रिझन की हे जे कॅपिटल आहे हे त्या व्यक्तीचं कॅपिटल आहे. करेक्ट. सो आपण जनरली लिहिताना समजा तो व्यक्ती आहे ज्याचे आपण बुक्स ऑफ अकाउंट्स बनवतोय, तो समजा असेल एक्स, तर आपण म्हणू एक्स इज कॅपिटल अकाउंट, वाय इज कॅपिटल अकाउंट, शाहरुख खान्स कॅपिटल अकाउंट. सो इट इज असोसिएटेड विथ समबडीज नेम, म्हणून ते क्लासिफाय होईल अंडर पर्सनल अकाउंट. ओके. हे झालं पर्सनल अकाउंट बद्दल. आता आपण बघूया इम्पर्सनल, ज्याच्यामध्ये कुठली व्यक्ती इन्व्हॉल्व नाहीये, त्याला आपण काय म्हणतो इम्पर्सनल, विच इज नॉट पर्सनल. तर त्याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन्स आहेत. पहिलं आहे रिअल आणि दुसरं आहे नॉमिनल. आता रिअल म्हणजे अगदी मराठीत एकदम आपल्या लोकल भाषेत सांगायचं झालं तर कुठलीही वस्तू इज रिअल अकाउंट. कुठलीही वस्तू. आता मी या क्लासमध्ये उभी आहे, बेंचेस, व्हाईट बोर्ड, मार्कर, हा कॅमेरा, बुक्स, एव्हरीथिंग इज रिअल अकाउंट, कारण त्या सगळ्या वस्तू आहेत. पण अकाउंट्सच्या बाबतीत आपण जर बघितलं तर या क्लासिफाय होतात अंडर टँजिबल अँड इनटँजिबल. आपला जो बेसिक एखादा कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की कुठलीही वस्तू टँजिबल असू शकते किंवा इनटँजिबल असू शकते. आता आपण हे बघू की टँजिबल म्हणजे काय आणि इनटँजिबल म्हणजे काय. टँजिबल वस्तू म्हणजे जी मी बघू शकते, ठीक आहे, मी टच करू शकते, मी तिला यूज करू शकते, या सगळ्या वस्तू काय झाल्या टँजिबल. जसं आता मी एक्झाम्पल दिलं, बेंच, मार्कर, व्हाईट बोर्ड, बुक, फोन, एव्हरीथिंग इज टँजिबल, कारण ते मी बघू शकते, टच करू शकते, यूज करू शकते. अँड ॲज अगेन्स्ट इनटँजिबल काय असेल की जे मी बघू शकत नाही पण मी ते यूज करते. जसं की आपल्या अकाउंटच्या भाषेत तो कॉन्सेप्ट आहे गुडविल. गुडविल आपल्याला दिसत नाही बट पीपल आर युजिंग गुडविल. करेक्ट. ब्रँड ज्याला आपण म्हणतो की त्याची अशी काही अशी
त्याची टँजिबल व्हॅल्यू नाही आहे, पण इट एक्झिस्ट, इट इज इन यूज, तर त्याला आपण काय म्हणतो, इनटँजिबल. आता हे पण विल बी क्लासिफाईड अंडर रिअल. आता इथे तर मी बरेच एक्झाम्पल्स दिले, जसं की व्हाईट बोर्ड ज्याच्यावर मी आता लिहिते, इट इज ऑल्सो अ रिअल अकाउंट, राईट. एक्झाम्पल्स अजून असू शकतात, फोन, राईट, बुक्स, ऑल दीज आर टँजिबल वस्तू, करेक्ट. सो ते काय झाले, रिअल अकाउंट. इथपर्यंत क्लिअर असेल. तुम्ही असं करू शकता की कमेंट बॉक्समध्ये अजून काहीतरी एक्झाम्पल सांगा, सो दॅट बाकीच्यांना पण व्हॅल्यू ॲडिशन होईल, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे नॉमिनल. आता नॉमिनलमध्ये आपण 4 क्लासिफिकेशन्स बघूया. पहिलं आहे एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसला आपण मराठीत काय म्हणतो, खर्च. कुठलाही खर्च इज नॉमिनल अकाउंट. कुठलाही खर्च असू द्या. मी रेंट पे केलं, खर्च आहे. मी ट्युशनची फीस पे केली, खर्च आहे. मी एखादं बुक परचेस केलं, खर्च आहे. मी फर्निचर परचेस केलं, खर्च आहे. ऑल दीज आर एक्सपेन्सेस. समजा मी म्हटलं इन्कम्स, कुठलाही इन्कम. समजा मी आता हा क्लासरूम रेंटवरती दिलेला आहे, माझ्यासाठी रेंट रिसिव्ड, करेक्ट, इट इज इन्कम फॉर मी, राईट. समजा मी म्हटलं की मी ट्युशन्स घेते, ट्युशन फी रिसिव्ड, इन्कम. जे काही पैसे मला मिळत आहेत, ऑल दोज आर इन्कम्स. इंटरेस्ट रिसिव्ड, अगेन इन्कम. तिसरं आहे गेन्स. गेन्स किंवा ज्याला आपण म्हणू प्रॉफिट्स. मी एखादं ॲसेट विकलं, समजा मी ते ॲसेट परचेस केले 10,000 रुपयाला आणि मी ते विकलं 12,000 रुपयाला, तर 2,000चा काय झाला आहे, प्रॉफिट, गेन, करेक्ट. कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. ह्याच्याच ऑपोजिट काय असतील, लॉसेस. सगळे लॉसेस विल कम अंडर नॉमिनल अकाउंट. मी एखाद्या ॲसेट लॉसमध्ये विकलं, 10,000चा ॲसेट मी 7,000ला विकलं, 3,000चा काय झाला, लॉस. लॉस इज क्लासिफाईड अंडर नॉमिनल अकाउंट. एकदा आपण क्विक रिव्हिजन करूया. पर्सनलमध्ये काय येतील, व्यक्ती, ऑर्गनायझेशन, बँक्स, जे स्पेसिफिक असतात. आणि आपण एक ॲडिशनली बघितलं की कॅपिटल अकाउंट पण पर्सनल असतात. रिअलमध्ये वस्तू येतात. वस्तूला आपण क्लासिफाय करतो टँजिबल, इनटँजिबल. टँजिबल म्हणजे जे आपल्याला दिसतात, आपण बघू शकतो, आपण त्या टच करू शकतो आणि वापरू शकतो. ऑल दोज आर टँजिबल. आणि त्याच अगेन्स्ट इनटँजिबल. या दोन्ही विल बी क्लासिफाईड अंडर रिअल अकाउंट. आणि नॉमिनलमध्ये 4 आयटम्स येतील, एक्सपेन्स, इन्कम, गेन्स आणि लॉसेस, ओके. आता ह्यांनी जेव्हा क्लासिफाय केलं तर हे आपल्याला साधारणपणे असं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं की या तिघांचे रूल्स काय, कसले रूल्स बघतो आपण, गोल्डन रूल्स. गोल्डन रूल्स जे आहेत, इट विल हेल्प यू टू डेबिट देण्यासाठी आणि क्रेडिट देण्यासाठी. कुठल्याही अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट, आपण ड्युअल ॲस्पेक्ट मेथड माहिती आपल्याला. ड्युअल ॲस्पेक्टमध्ये काय होतं, एक डेबिट असणार आहे आणि दुसरा क्रेडिट असणार आहे. देयर इज गोइंग टू बी अ 2-fold इफेक्ट. तर हा डेबिट आणि क्रेडिट आपल्याला या रूल्समधून कळणार आहे, ओके. आता मी इथे लिहिते पर्सनल अकाउंटचा रूल. सगळ्यात पहिले आपण लिहूया पर्सनल अकाउंटचा रूल. रूल आहे डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता जे कुठलं ट्रान्झॅक्शन असेल त्याच्यामध्ये एक जण रिसिव्हर असेल आणि एक जण गिव्हर असेल, तर मी रिसिव्हरला डेबिट करेल आणि गिव्हरला क्रेडिट करेल, ओके. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कम्स इन म्हणजे काय, माझ्या बिझनेसमध्ये जी वस्तू येते त्याला मी डेबिट करणार. माझ्या बिझनेसमधून जी वस्तू बाहेर जाते त्याला मी क्रेडिट करणार. सिम्पल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथपर्यंत क्लिअर असेल. आपण नॉमिनल अकाउंटकडे जाऊया. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ओके. सो आपण काय म्हणतोय की तुमच्या बुक्समध्ये खर्च झाला, डेबिट करा, इन्कम झाला, क्रेडिट करा. सिम्पल रूल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हा व्हिडिओ बघताना यू कॅन रिपीट आफ्टर मी, बिकॉज रिपीट केल्यानेच ते लक्षात राहणार आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे कुठले रूल्स आहेत, गोल्डन रूल्स अकॉर्डिंग टू ट्रेडिशनल अप्रोच. मॉडर्न अप्रोच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.
आता आपण ट्रेडिशनल अप्रोचवरती फोकस करतोय. ट्रेडिशनल अप्रोचमध्ये देर आर 2 क्लासिफिकेशन्स. एक क्विक रिव्हिजन घेतोय आपण. ट्रेडिशनल अप्रोचमध्ये देर आर 2 क्लासिफिकेशन्स. एक असतं पर्सनल, दुसरं आहे इम्पर्सनल. पर्सनल म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव, बँकेचं नाव, एनिथिंग विच इज स्पेसिफिक, हे सगळे कुठे येतील? पर्सनल अकाउंटमध्ये. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इम्पर्सनलच्या अंडर देर आर 2 क्लासिफिकेशन्स, रिअल आणि नॉमिनल. रिअलमध्ये येतात वस्तू, कुठली पण वस्तू, त्याच्यात येतात टँजिबल, इनटँजिबल. रिअलचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनलमध्ये येतात एक्सपेन्सेस, इन्कम्स, गेन्स अँड लॉसेस. ह्या चारहींसाठी रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे झाले सगळे गोल्डन रूल्स. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, जिथे आपण ह्या ट्रान्झॅक्शन्सची थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत, की जिथे डेबिट आणि क्रेडिट ॲक्च्युली कसं द्यायचं, आणि मग आपण शिफ्ट होऊ मॉडर्न अप्रोचवरती. आय होप तुम्हाला कळलेलं असेल. जिथे कुठे डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. मी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवून सांगेल किंवा कमेंटमध्ये तुम्हाला त्याच्या डाऊटचं सॉल्व्ह करून देईल. सो कीप वॉचिंग एमिनन्स प्रोफेशनल अकॅडमी. थँक्यू.